नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे काही आपण टेस्ट सिरीज सोडवत आहोत। या ठिकाणी आरोग्य विभागातील गट क आणि गट ड साठी आलेले पेपर जे आहेत ते आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह घेत आहोत मित्रांनो। तर हे आजची आपली 10वा जो प्रश्नपत्रिका आहे याचा दुसरा पार्ट आहे। या अगोदर पण आपण 9 प्रश्नपत्रिका पूर्ण सॉल्व केलेल्या आहे आणि त्याची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आज सगळ्या PDF मी टाकणार आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लगेच टेलिग्राम चॅनल जॉईन करा। उर्वरित सगळ्या PDF बाकी आहे त्या सर्व PDF मी आज तिथे प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो। तर आजच्या भागात आपण बघणार आहोत जी मागील आपली प्रश्नपत्रिका 10 चालू होती त्याच्या पहिल्या भागामध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न जे आहे मराठी व्याकरण आणि इतर जनरल नॉलेजचे प्रश्न या ठिकाणी सोडवलेले होते मित्रांनो। तर त्या प्रश्नपत्रिकेत जे आहे ते मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याचशा चुका त्यांच्या जी सीट होती आन्सर सीट त्यामध्ये होत्या, पण बऱ्याचशा चुका आम्ही शोधून दुरुस्त केलेल्या आहे। पण जे इतिहासाचे प्रश्न असतात आपले त्यांना खूप डीपमध्ये जावं लागतं, तर त्यामुळे काही प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी चुकलेले आहेत। तर अगोदर आपण त्या प्रश्नांचं करेक्शन करूया, जेणेकरून जे प्रत्येकजण हा पाठ पाहत आहेत त्यांनी अगोदरचा पाठ पाहिलेला असेल आपण या ठिकाणी गृहीत धरणारच आहोत। त्यासाठी जे आहे ते प्रत्येकाच्या या ठिकाणी करेक्शन होऊन जाईल। तर एक विद्यार्थी आहे त्याने या ठिकाणी यामध्ये काढलेले जे आन्सर होते, चुकीचे आन्सर जे होते त्यांनी पाठवलेले आहेत आणि त्यांनी त्यामुळे आपण चेक केलेले आहेत तर ते आन्सर जे आहेत ते या ठिकाणी खरोखर चुकलेले होते। तर ते चुकलेले आन्सर कोणते असणार आहे आणि त्याचं राईट आन्सर आपण या ठिकाणी बघूया बघा। तर त्यामध्ये बघा पहिला होतं तुमचं 30 नंबरचा प्रश्न। तर हवेचे वातावरण पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत आहे? तर हवेचे वातावरण पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत आहे? त्याचं ऑप्शन आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी 50 किलोमीटर अंतरापर्यंत। तर हे करेक्शन तुम्ही या ठिकाणी करून घ्यायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न होता बघा, प्रश्न क्रमांक 36 आहे बघा। तर पावसाळ्याच्या हंगामात कोणते फळ मिळते? पावसाळ्याच्या हंगामात कोणते फळ मिळते म्हणजे कोणते तयार होते आणि कोणते फळ मिळते या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी आपण चिकू घेतलेलं होतं, पण ते आहे ऑप्शन बी फणस। तर फणस हे जे आहे हे पावसाळ्याच्या हंगामामध्ये या ठिकाणी हे फळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। पुढील प्रश्न आहे त्यामधील प्रश्न आहे बघा एक 45 क्रमांकाचा प्रश्न होता। तर 45वा प्रश्न आहे की गोवळकोंडा ही कशाची राजधानी होती? तर गोवळकोंडा ही जी आहे ही कशाची राजधानी होती? तर गोवळकोंडा ही राजधानी कशाची होती? कुतुबशाही याची। तर गोवळकोंडा ही राजधानी कुतुबशाही यांची या ठिकाणी होती। तर हे प्रश्न जे आहे ते त्यानंतर एका मुलाने कमेंट केलेली होती 53 नंबरचा प्रश्न। तर जावळीचे मोरे हे कोणाचे जहागीरदार होते? तर हा प्रश्न आपण ऑप्शन क्रमांक डी सांगितलेलं होतं, तर ते बरोबर आहे मित्रांनो। तर त्या विद्यार्थ्याने एकदा परत चेक करून घ्यावे। तर जावळीचे मोरे हे काय आहे तर विजयनगरचे या ठिकाणी जहागीरदार होते। तर या ठिकाणी हे आन्सर बरोबर आहे। बाकी जे 3 आपण सांगितले त्यामध्ये तुम्ही करेक्शन करायचं आहे। उर्वरित प्रश्न आपण जे अंकगणित बुद्धिमत्तेचे यामधील प्रश्न आहेत ते आजच्या भागामध्ये घेणार आहोत, जेणेकरून ही प्रश्नपत्रिका आपल्या या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल। अतिशय सोपे प्रश्न यामध्ये अंकगणित बुद्धिमत्तेसाठी आलेले प्रश्न होते, पण काय आहे आपल्याला ही प्रश्नपत्रिका पूर्ण करायची आहे, त्यासाठी आपण ते प्रश्न एकदा बघून घेऊ। प्रश्न 21वा होता बघा की आकृतीला किती कोपरे असतात? तर आयताकृती जी आपली आकृती असते याला किती कोपरे असतात? किती असतात मग? 1 2 3 आणि 4। तर ऑप्शन क्रमांक बी बघा, आयताकृतीला किती कोपरे असतात? 4। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22। तर 23,409 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर अगदी सोपे प्रश्न यामध्ये काही वेगळे देखील प्रश्न आहेत ते देखील आपण बघूया, पण बरेचसे प्रश्न जे आहेत ते सोपे आलेले होते। 23,409 ही संख्या आपण कशी लिहित असतो? मग ऑप्शन सी आहे 23,409। त्यानंतर आहे बघा प्रश्न क्रमांक 23। 8740 वजा 3520 म्हणजेच काय बघा, 8740 वजा 3520 हे गणित त्या ठिकाणी सोडवायला लावलेलं होतं। आपण सर्वांनाच हे जमणार आहे, अगदी सोपं गणित त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं होतं बघा। तर किती अगदी सोपं गणित त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 5220 येणार आहे मग ते, तर ते तुम्ही सोडवू शकता। तर सोपा प्रश्न आहे, त्यामुळे पुढचा प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न होता की ज्या 2 संख्यांची बेरीज 100 येते व त्यांची वजाबाकी 30 येते अशा 2 संख्या आपल्याला शोधायला सांगितलेल्या होत्या। तर बघा या ज्या संख्या आहे प्रत्येक संख्या अशा दिलेल्या आहे की त्यांची बेरीज 100 येते, पण दुसरा जो मुद्दा आहे यामध्ये दुसरा मुद्दा मेन आहे की त्यांची वजाबाकी 30 यायला हवी। जर आपण 68 वजा 32 जर या ठिकाणी केलं, 68 वजा 32 केलं तर ते येतं 36, पण आपल्याला 30 त्यांची वजाबाकी हवी। त्यानंतर 64 वजा 36 जर आपण केलं तर ते येईल 28।
आणि 65 वजा 35 जर केलं तर आपलं ते येईल 30. म्हणजेच काय आहे, त्या संख्या आहे बघा 35 आणि 65 की ज्यांची बेरीज येते 100 आणि वजाबाकी येते 30. पुढील प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 25 बघा. एका खुर्चीची किंमत 650 रुपये आहे, तर 5 खुर्च्यांची किंमत किती? तर काय आहे, 650 एका खुर्चीची किंमत आहे, आपल्याला 5 खुर्च्यांची किंमत काढायची आहे. सरळ सरळ गुणाकार होता बघा. 5 गुणिला 0 येईल आपलं 0. 5 गुणिला 5 25, 5 अच्छाला 2, 6 पंचे 30 आणि हे 2 32. म्हणजे 3250 जे आहे ते 5 खुर्च्यांची किंमत येणार आहे बघा. 3250 ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न 26 आहे बघा. तर हा प्रश्न जो आहे तो आपण ऑलरेडी घेतलेला आहे. त्यानंतरचा जो अंकगणित बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. तो आहे बघा ऑप्शन प्रश्न क्रमांक 31. तर 4, 9, 3, 5, 1 या अंकाचा वापर करून लहान अंक एकक स्थानी लिहून सर्वात लहान संख्या कोणती? तर यामधील सर्वात लहान अंक आहे बघा 1. तर 1 जर आपण या ठिकाणी एकक स्थानी लिहिला आणि यामधील सर्वात लहान संख्या तयार करायला सांगितलेली होती आपल्याला. लहान संख्येसाठी आपण काय करतो, लहान अंक अगोदर घेत असतो. म्हणजे यामध्ये आहे 3, 4, 5 आणि 9. तर 34,591. 34,591 यामध्ये संख्या दिलेलीच नाही. तर त्यांनी काय म्हटलं, एक सर्वात लहान अंक जो आहे तो एकक स्थानी. आता आपण संख्या मोजताना मागच्या साईडने मोजत असतो. एकक स्थानी जर एक आपण घेतला त्यामध्ये 35,491 आलेला आहे बघा. तर हे काय आहे, 35,491 ही संख्या मोठी होणार आहे. त्यापेक्षा आपल्याला ही लहान संख्या मिळत होती. त्यानंतर दुसरी होती की 39,451 ही देखील मोठी संख्या आहे. त्यामुळे काय आहे, तर त्यांनी ही जी ऑप्शन दिलेलं होतं ते ऑप्शन सी आहे. म्हणजे त्यांनी एकक स्थान हे पुढून घेतलेलं असेल. 1, 3, 4, 5, 9 ते एकक स्थान इकडनं घेतलं असेल म्हणजे 13,459. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 आहे की 6 आणि इथे स्टार दिलेलं होतं आपल्याला मध्ये. त्यानंतरची बघा अगोदरचे आहे बघा 1, 9 आणि 8. त्यानंतर आहे खाली 6 आणि 8 या ठिकाणी स्टार आहे. तर या ठिकाणची संख्या आपल्याला काढायची होती. तर सरळ सरळ काय आहे, 8 दुणे 16 होते, 6 हातचा 1. आता खाली काय आहे, वरती 9 आणि 1 हातचा 10 झाले. 10 झाले पण खाली 5 यायला हवी. 10 मध्ये 5 मिळवले 15 होतील. म्हणजे हे 5 आणि हा जाईल हातचा 6 आणि हे 2 होईल 8. तर काय होणार आहे 856. म्हणजेच ती काय आहे आपली बरोबर आलेली आहे. बाकी 856 ऑप्शन ए आपल्याला त्यामध्ये घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 5 ही संख्या आपल्याला घ्यावी लागेल. पुढील प्रश्न आहे की 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 180 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? तर यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला या ठिकाणी. तर यामधील आहे बघा की 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 180 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती येणार आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. 5 क्रमवार समसंख्या आहे. जर आपण 25 या ठिकाणी घेतलं तर मग 5 क्रमवार समसंख्या आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहे. तर यामध्ये समसंख्या कोणती आहे बघा. तर 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 180 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? पण या ठिकाणी 25 ही विषम संख्या आहे, 29 ही देखील विषम संख्या आहे, 31 विषम आहे, 70 सर्व संख्या त्यांनी विषम संख्या दिलेल्या आहे. म्हणजे हे काय आहे, हा प्रश्न या ठिकाणी आपला चुकलेला आहे. तर हा प्रश्न त्यांचा या ठिकाणी चुकलेला आहे बघा. सर्व संख्या ज्या आहे त्या सर्व संख्या या ठिकाणी त्यांनी काय दिलेल्या आहे, कारण आपल्याला एक लहान संख्या बघावी लागेल त्या 5 क्रमावर समसंख्यांमध्ये. म्हणजे ती संख्या येणार आहे सम. पण या सर्व संख्या या ठिकाणी काय आहे, तर विषम संख्या आपल्याला दिसत आहे. म्हणजे हा चुकलेला प्रश्न आहे. पुढील प्रश्न आहे बघा 34वा. 13 गुणिला वजा 5 या संख्येचा गुणाकार कितीला? आता बघा हा ठिकाणी इथे आपला गोंधळ होऊ शकतो एखाद्या वेळेस. जर आपल्याला चिन्ह कसे घ्यायचे हे माहीत नसेल तर आपण बेरीज आणि वजाबाकी करताना काय करतो, जर सारखे सारखे चिन्ह असेल, प्लस प्लस असेल तर प्लस येईल, मायनस मायनस असेल तरी प्लस येतं. आणि त्यानंतर जर आपण दुसऱ्या संख्या असेल तर त्यामध्ये काय करतो, तर लहान संख्येतून मोठी संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह आपण त्या ठिकाणी देत असतो. मग ते वजाबाकीचं असेल किंवा बेरजेचं असेल. आणि गुणाकार आणि भागाकार करताना काय करायचं आहे,
गुणाकार आणि भागाकार करताना आपल्याला या ठिकाणी करायचं आहे की जर संख्या सारख्या असतील तर त्या येईल धन, संख्या जे चिन्ह असेल ते सारखे असेल संख्येचे तर ते येईल, त्यांचा गुणाकार करून ते येईल धनचिन्ह. पण संख्या जर एक धन आणि एक ऋण असेल तर या ठिकाणी ती येणार आहे ऋण. फक्त सारखे चिन्हांच्या संख्येस धन येतील. म्हणजे या ठिकाणी काय आहे मग, तर आपल्याला काय आहे 13 गुणिले 5 म्हणजेच 13 5 65 येणार आहे. पण काय आहे हिला ऋणचिन्ह आहे, हिला धनचिन्ह आहे, म्हणजे ऋणचिन्ह आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे वजा 65 आपला ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी आलेला आहे वजा 65. तर अशा प्रकारे पुढील प्रश्न जे आहे ते यामध्ये अंकगणित बुद्धिमत्तेचा कोणताही प्रश्न नाही. तर ऑलरेडी बाकीचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जे प्रश्न चुकलेले होते ते देखील तुम्ही करेक्ट केलेले असेल. तर अशाच प्रकारे आता पुढची जी प्रश्नपत्रिका येणार आहे ती आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्नपत्रिका क्रमांक 11. रेग्युलर जो कमी वेळ आपल्याला राहिलेला आहे त्यामध्ये आपण जास्तीत जास्त टेस्ट सोडवून त्यानंतर तुम्हाला अल्टरनेटिव्ह मराठी व्याकरण असेल, जी केचे प्रश्न असतील हे देखील पार्ट मिळणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त आपले प्रश्न यामध्ये कवर होतील येणाऱ्या परीक्षेसाठी. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर जॉईन करा, कारण या सर्व PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. धन्यवाद मित्रांनो.